नमस्कार रसिका हो. काल मी व्हॉट्सअप ग्रुपवर एक लेख वाचला. त्यामध्ये असं लिहिलं होतं की 23 ते 26 वर्षाच्या आत मुलींचे लग्न झाले पाहिजेत. त्या पेक्षा लवकर झाले तरी चालतील. मग अजून दुसरं लिहिलं होतं, आजकालच्या मुली खूप शिकतायत, स्वतः नोकरी करतायत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतायत आणि त्यामुळे संसार मोडतायत. हे कारण असू शकतं का? तिनं स्वतःचा निर्णय घेतला म्हणजे संसार मोडतो का? तर नाही. आपल्या पुरुषांना वाटतं की बायकोने प्रत्येक गोष्ट आपलीच ऐकली पाहिजे, तिचं स्वतःचं मत नसलं पाहिजे. उठ म्हणलं की उठली पाहिजे, बस म्हणलं की बसली पाहिजे, उपाशी राहा म्हणलं की राहिली पाहिजे. तिनं प्रतिकार नाही केला पाहिजे, स्वतःचे मतं स्वतः सांगितले नाही पाहिजे, स्वतःच्या इच्छा आकांक्षा पुरवल्या नाही पाहिजे, असं पुरुषांचं मत आहे. तर असं अजिबात नाही की मुलींमुळे संसार मोडतोय. संसार मोडतो मुलगी स्वतःच्या इच्छा आकांक्षा मते मांडत असे आणि त्यामुळे ह्या पुरुषांना खूप त्रास होतो आणि त्यामुळे घरात संघर्ष निर्माण होतो आणि त्यामुळे संसार तुटले जातात. मुलीनं सगळं सहन केलं पाहिजे. नवऱ्याचा अन्याय, छळ, सासू सासऱ्यांचा छळ, दीर नंदा ह्या सगळ्यांचा छळ तिनं सहन केला पाहिजे, तर संसार टिकतो. आणि तिनं त्याला प्रतिकार केला की संसार मोडतो. आणि हेच चाललेलं आहे आपल्या देशामध्ये. 90% मुली खूप छळात जगल्या जातात, खूप बेकार अवस्थेत जगल्या जातात. त्यांनी जन्माला घातलेली मुलं फक्त त्यांची नसतात, नवऱ्याची पण असतात. पण त्याची जबाबदारीसुद्धा सासरचे लोक उचलत नाहीत. त्यांचं खाणं पिणं, त्यांना लागणाऱ्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी आजही माहेरून पुरवल्या जातात. आणि तरी मुलगीच संसार मोडण्याचं कारण बनतीये असं बोलतात लोक. तर हे चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. पुरुष जास्त कारणीभूत संसार मोडण्यासाठी पुरुष आहे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.